मुलांना पसारा घालू द्या. हे वाक्य ऐकून तुम्हाला वेगळं वाटेल, पण खऱ्या अर्थानं मानसशास्त्रज्ञांनी बालमानसशास्त्राचा शोध लावत असताना किंवा अभ्यास करताना हे सिद्ध केलंय की पसारा घालणारी मुलं ही जास्त क्रिएटिव्ह होतात. आणि जर पसारा मुलांनी घातला नाही तर त्यातनं नवनिर्मिती कशी होणार? प्रत्येक घराचं आपलं एक वय असतं. म्हणजे जर खूप अमृतांजन आणि बामचा वास ज्या घरात येत असेल आणि जागोजागी औषधांचे पुडके ठेवलेले असतील तर त्या घराचं वय असतं 70-80 किंवा त्यापेक्षा जास्त. पण त्या घरामध्ये दुधाचा वास येत असेल, सगळ्या घरभर खेळणी असतील, भिंती क्रेयॉनने रंगवलेल्या असतील आणि सगळीकडे लगबग असेल, गडबड असेल, प्रत्येक ठिकाणी काहीतरी छोटेसे चिमुरड्या हाताचे पंजे भिंतींवर उमटलेले असतील, वस्तू अस्ताव्यस्त असतील, फर्निचर जागेवर नसेल, तर त्या घराचं वय असतं 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत. तर तुमच्या घराचं वय काय? आपल्या घराचं जे वय आहे त्यातून त्या घरातल्या राहणाऱ्या वयाची कल्पना आपल्याला येते. पण ते वय त्या मुलाला जगू द्यावं. पसारा घालणं हे खूप चांगली गोष्ट आहे ह्या ॲटिट्यूडने तुम्ही बघा. बहुतांशी आयांना पसारा आवरण्याचा कंटाळा येतो म्हणून मुलाला पसारा घालू देत नाही, किंवा मग घरातली मोठी मंडळी सतत ते शिस्त आणि बंधनं याच्यामध्ये वावरत असताना सतत सांगत असतात हे हात लावायचा नाही किंवा हा पसारा घालायचा नाही. शिस्त आणि डिसिप्लिनसाठी ते आहे, पण त्या मुलाचं वय ते नाहीये, तर त्याला करू द्या. न्यूटनला असं सांगितलं असतं, आईन्स्टाईनला असं सांगितलं असतं की पसारा घालायचा नाही, तर त्यांनी प्रयोग कसे केले असते? आणि प्रयोग केले नसते तर शोध कसे लागले असते? तर पसारा ही शोधाची जननी आहे. तर मुलांना भरपूर पसारा घालू द्या. फक्त शेवटी एकदा सांगा की हा पसारा तुम्हीच उचलून ठेवायचा आणि ते लाडाकोडांना थोडं अप्रिशिएट करून त्याच्याकडनंच ते आवरून घ्या. झालं की नाही सोपं? म्हणजे तुमची मुलं क्रिएटिव्ह पण झाली आणि तुमचा पसारा पण आवरला गेला. थँक्यू.